ओके, सगळ्यांना वेलकम बॅक फॉर द थर्ड लेक्चर ऑफ हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स. आपण मागच्या कालच्या लेक्चरमध्ये छोटंसंच लेक्चर बघितलं ज्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स केलं ॲज हॅलो अल्केन्स, हॅलो अल्किन्स, हॅलो अल्काइन्स अँड हॅलो अरेन्स. मी तुम्हाला लास्टच लेक्चरला सांगितलेलं होतं की आपण फोकस कशावरती करणार आहे? हॅलो अल्केन्स. कशावरती फोकस करणार आहे? हॅलो अल्केन्स वरती. आणि आज आपण क्लासिफिकेशन ऑफ हॅलो अल्केन्स बघायचंय डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. डिपेंडिंग अपॉन काय बघायचंय? डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स आपण हॅलो अल्केन्स ना कशाला? हॅलो अल्केन्स. हॅलो अल्केन्स ज्यामध्ये थ्रूआउट कार्बन कार्बन कसला बॉन्ड असणार आहे? सिंगल बॉन्ड. थ्रूआउट कार्बन कार्बन कसला बॉन्ड असणार आहे? हे सिंगल बॉन्ड. त्याला आपण क्लासिफाय करणार आहे. ठीक आहे. सो बघा, क्लासिफिकेशन ऑफ हॅलो अल्केन्स डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. सो सगळ्यात पहिला कोणता आहे? सगळ्यात पहिला कोणता आहे? मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. नाउ व्हॉट डज मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स मीन्स? व्हेन one hydrogen atom of alkane is replaced by one halogen atom. कोणताही एका हॅलोजन ॲटम बरोबर जेव्हा रिप्लेस होतो त्याला आपण काय म्हणतो? तर मोनोहॅलो डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? मोनोहॅलो डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. सो एक्झाम्पल, हा सगळ्यात बेसिक एक्झाम्पल बघा. CH3 सिंगल बॉन्ड काय आहे? तर Br. ह्याला आपण काय म्हणतो? तर मिथाइल ब्रोमाइड. काय म्हणतो आपण ह्याला? मिथाइल ब्रोमाइड. नेक्स्ट काय आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl. ह्याला आपण काय म्हणायचं? इथाइल क्लोराइड. कारण हा इथेन होता, इथेनचा एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला, इथिल झाला. इथेनचा एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला, काय झाला? तर इथिल झाला. मग आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? तर इथाइल क्लोराइड. काय मिळणार आहे आपल्याला? इथाइल क्लोराइड. सो CH3Br आणि CH3CH2Cl हे सगळे मोनोहॅलो आहेत कारण एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झालाय एक हॅलोजन ॲटमनं. ह्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो? तर याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला मोनोहॅलो डेरिव्हेटिव्ह अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो CnH2n+1. आणि एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला CnH2n+2 म्हणजे अल्केन असतं 1. आणि इथं काय येणार आहे? तर X. CnH2n+1 काय येणार आहे? तर X. दिस इज व्हॉट मोनोहॅलो अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. See, monohaloalkanes are called as alkyl halides. जे आपण टॉपिक मध्ये या डिटेल मध्ये डिस्कस करणार. अल्किल हॅलाइड्सचे प्रिपरेशन, अल्किल हॅलाइड्सचे फिजिकल प्रॉपर्टीज, अल्किल हॅलाइड्सचे केमिकल प्रॉपर्टीज. काय काय डिस्कस करणार? अल्किल हॅलाइडचे प्रिपरेशन, अल्किल हॅलाइडचे फिजिकल प्रॉपर्टीज, अल्किल हॅलाइडचे केमिकल प्रॉपर्टीज, अल्किल हॅलाइडचे युजेस. मेन आपलं हे आहे फोकस मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हे क्लासिफिकेशन आपण बघतोय, मान्य आहे, ते दिलंय म्हणून, म्हणजे पोर्शन मध्ये आहे म्हणून. पण पोर्शन मध्ये मेन आपलं आहे प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स. सो हु आर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स? when one hydrogen atom of alkane is replaced by one halogen atom, they are termed as monohaloalkanes. example अजून एक देते. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. ह्या तिन्ही कार्बन मधला कोणाचाही एक हायड्रोजन ॲटम एक हॅलोजन ॲटम न काय होणे? रिप्लेस. मग ठीक आहे, हा CH2 आहे, इथं काय लिहिते? Br. स्ट्रेट चेन आहे त्यामुळे ह्याचं नाव काय येणार आहे? N प्रोपिल ब्रोमाइड. काय नाव आहे याचं? N प्रोपिल ब्रोमाइड. बाळांनो, हे कॉमन नेमिंग आहे, IUPAC नेमिंग नाही आहे. आपण IUPAC नेमिंग डिटेल मध्ये डिस्कस करायचं. हे कॉमन नेमिंग आहे, IUPAC नेमिंग नाही आहे. सो हु आर मोनोहॅलोअल्केन्स? when one hydrogen atom of alkane is replaced by one halogen atom, they are termed as monohaloalkanes. त्याला आपण काय म्हणतो? तर मोनोहॅलोअल्केन्स. ठीक आहे. नाउ नेक्स्ट, डायहॅलो डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स.
नाउ हु आर डायहॅलो डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. डायहॅलो डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन किंवा डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. तुम्हाला शब्दावरून समजते का रे? शब्दावरून म्हणजे ह्या डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ह्या वर्ड वरून समजते काय? काय असेल त्याचं मिनिंग? डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं काय असणार आहे? when two hydrogen atom ऐकून घ्या, when two hydrogen atom of alkane are replaced by two halogen atoms. Are replaced by how many halogen atoms? Are replaced by two halogen atoms. Are replaced by how many halogen atoms? Two halogen atoms. So when two hydrogen atoms of alkanes are replaced by two halogen atoms, they are termed as dihalo derivatives of alkane. आता ह्याचं फर्दर क्लासिफिकेशन आहे. ह्याचं फर्दर क्लासिफिकेशन असं आहे की जे डायहॅलो डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन आहेत, जर आपण ह्याला सेपरेट पेजवरच मी तुम्हाला दाखवते. हा जो डायहॅलो डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आहे, ह्या डायहॅलो डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनला आपण दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतो. डायहॅलो डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. सो डायहॅलो डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्सला आपण जेव्हा दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतो, ते दोन टाइप असे आहेत की एक असते जेमिनल डायहॅलाइड. एक कोणता हॅलाइड आहे? जेमिनल डायहॅलाइड. आणि दुसरा हॅलाइड कोण आहे तर विसिनल डायहॅलाइड. एक जेमिनल डायहॅलाइड असते आणि दुसरा कोणता हॅलाइड असतो तर विसिनल डायहॅलाइड असतो. नाउ हु इज जेमिनल डायहॅलाइड? when two halogen atoms are attached to same carbon atom. जेव्हा दोन हॅलोजन ॲटम्स कोणाला अटॅच असतात? सेम कार्बन ॲटमला, त्याला आपण कसल्या हॅलाइड्स म्हणतो तर जेमिनल डायहॅलाइड्स. काय म्हणतो आपण त्याला? जेमिनल डायहॅलाइड्स. काय म्हणतो आपण त्याला? जेमिनल डायहॅलाइड्स. फॉर एक्झाम्पल जेमिनल डायहॅलाइड्स बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH, इथंही एक हॅलोजन आहे आणि इथे एक हॅलोजन आहे. म्हणजे सेम कार्बनला किती हॅलोजन आहेत? सेम कार्बनला, ह्याच कार्बनला दोन हॅलोजन्स आहेत. ह्याचं नेमिंग मध्ये जेमिनल डायहॅलाइड्स आर टर्म्ड ॲज अल्किलिडिन डायहॅलाइड्स. कॉमन नेमिंग जेव्हा आपण करतो तेव्हा जेमिनल डायहॅलाइड्सला आपण काय म्हणतो तर अल्किलिडिन डायहॅलाइड्स. सो आता मला सांगा इथं किती कार्बन आहेत? दोन, म्हणजे इथिलिडिन होणार ना. इथिल ग्रुप आहे ना, दोन कार्बन आहेत म्हणजे इथिल ग्रुप आहे. सो याचं नाव काय असणार आहे तर इथिलिडिन डायब्रोमाइड. काय नाव आहे याचं? इथिलिडिन काय आहे तर डायब्रोमाइड. परत अजून एक एक्झाम्पल घेते. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C, इथंही क्लोरीन आहे, इथंही क्लोरीन आहे आणि एक व्हॅलेन्सी राहिली हायड्रोजनची. म्हणजे परत सेम कार्बनला किती हॅलोजन्स आहेत? दोन, म्हणजे जेमिनल डायहॅलाइड आहे. टोटल कार्बन किती आहेत? तीन. म्हणजे याचं कॉमन नेमिंग काय असणार आहे तर प्रोपिलिडिन डायक्लोराइड. काय नाव आहे याचं? प्रोपिलिडिन काय आहे तर डायक्लोराइड. सी, dihalo derivatives of alkanes are mainly classified into two types, that is geminal dihalides and vicinal dihalides. Geminal dihalides म्हणजे जेव्हा दोन हॅलोजन ॲटम्स आर अटॅच्ड टू सेम कार्बन ॲटम. जेव्हा दोन हॅलोजन ॲटम सेम कार्बन ॲटमला जॉईन होतात त्याला जेमिनल डायहॅलाइड्स असतात. मग हु आर विसिनल डायहॅलाइड्स? when two halogen atoms are attached to adjacent carbon atom. When two halogen atoms are attached to adjacent carbon atom. Adjacent carbon atom आजूबाजूचे. adjacent carbon atom आजूबाजूचे त्याला कसले हॅलाइड्स म्हणतो तर विसिनल डायहॅलाइड्स. आता विसिनल डायहॅलाइडचा एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2,
इथं एक ब्रोमीन जॉईन करते, इथं एक ब्रोमीन जॉईन करते, ऍडजस्टंट कार्बन आहे ना, टोटल कार्बन 3 आहेत, टोटल कार्बन 3 आहेत. हा, आता जसं जेमिनल डायहॅलाइड्सला अल्किलिडिन म्हणत असतो, तसं विसिनल डायहॅलाइड्सला अल्किलीन असं टर्म करतो. अल्किलीन काय, अल्किलीन डायहॅलाइड्स काय टर्म करतो आपण त्याला, अल्किलीन डायहॅलाइड्स. सो ह्याचं नाव काय असणार आहे तर प्रोपिलीन डायब्रोमाइड. ह्याचं कॉमन नेम लिहिलंय मी, IUPAC नाही लिहिलेलं, आणि IUPAC नेम आपण नंतर डिस्कस करायचे आहेत. आता फक्त मी ह्याचं काय केलं तर कॉमन नेमिंग काय केलेलं आहे तर लिहिलेलं आहे. परत नेक्स्ट बघा, ह्याचं अजून एक एक्झाम्पल घेते. CH3 नाही, इथं CH2 सिंगल बॉन्ड, इथं CH2, इथंही क्लोरीन लिहिते आणि इथंही काय लिहिते तर क्लोरीन. मग ह्याचं नाव काय असणार आहे सांगा, 2 कार्बन आहेत म्हणून याचं इथिलीन. इथिलीन काय, इथिलीन डायक्लोराइड. विसिनल डायहॅलाइडला काय असतात, विसिनल डायहॅलाइड्स म्हणजे असे डायहॅलाइड्स ज्याला ऍडजेसंट कार्बन ॲटमला 2 हॅलोजन ॲटम अटॅच्ड, आणि जेमिनल डायहॅलाइडला काय असते तर सेम कार्बन ॲटमला 2 हॅलोजन ॲटम काय आहेत तर अटॅच्ड. ठीक आहे. आता ह्याचं जर IUPAC नेमिंग करायचं म्हणायचं तर IUPAC नेमिंगला त्याचं टर्म असतं हॅलो अल्केन. काय असतं त्यांचं नाव, हॅलो अल्केन. मग ठीक आहे, हा फर्स्ट कार्बन आहे आणि हा काय आहे तर सेकंड कार्बन आहे, कारण जिथून फंक्शनल ग्रुप आहे तिथून नंबरिंग करायला, म्हणजे फर्स्ट कार्बनला किती हॅलोजन्स आहेत 2. मग मी याचं नाव काय लिहिणार आहे 1,1 डॅश डायब्रोमो इथेन. 1,1 डॅश डायब्रोमो काय असणार आहे इथेन. आता इथं परत हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे, हा थर्ड कार्बन आहे. सो याचं नाव काय असणार आहे तर 1,1 डॅश डायक्लोरो. काय डायक्लोरो असणार आहे प्रोपेन. ह्याचा IUPAC नेमिंग, हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे, हा थर्ड कार्बन. सो याचं नाव काय असणार आहे तर 1,2 डॅश डायब्रोमो प्रोपेन. परत ह्याचं नाव फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन. सो इथेन आहे, कारण 2 कार्बन आहेत, इथेन आहेत म्हणजे किती कार्बन आहेत 2. सो इथं काय येणार आहे तर 1,2 डॅश डायक्लोरो. डायक्लोरो काय, डायक्लोरो इथे 1,2 डॅश डायक्लोरो इथे. सो दिस इज ऑल अबाउट डायहॅलो डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. बरं एवढं सगळं एक्सप्लेनेशन का दिलं, कारण डायहॅलो डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलंय टेक्स्टबुक मध्ये. मग जेवढं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तेवढं मी देणारच नक्की फॉर शुअर. सो हे सगळं तुम्हाला माहित असायला पाहिजे होतं. मग ठीक, मग हु आर ट्रायहॅलो डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन नाव, हु मस्ट बी ट्रायहॅलो डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. 3 हायड्रोजन ॲटम 3 हॅलोजन ॲटम ना काय झाले असतील, रिप्लेस झाले असतील. when 3 hydrogen atom of alkane are replaced by 3 halogen atom. By how many halogen atoms? 3 halogen atoms. When 3 hydrogen atom of alkanes are replaced by 3 halogen atom, they are called as ट्रायहॅलो डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. आणि ट्रायहॅलो डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स मध्ये आपण एकच एक्झाम्पल जे आपल्याला आहे तो CHI3 किंवा CHCl3 किंवा CHBr3. ह्याचे नाव काय सांगा, ह्याचं नाव आहे आयडोफॉर्म, ह्याचं नाव आहे क्लोरोफॉर्म, ह्याचं नाव आहे ब्रोमोफॉर्म. मग तुम्ही म्हणाल मॅम मग ते जेमिनल विसिनल होतं तसं ह्याचं काय आहे का, ह्याचं काय नाहीये. ट्रायहॅलो डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स मध्ये एकच म्हटलंय की 3 हायड्रोजन ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय 3 हॅलोजन ॲटम्स, आणि त्यामध्ये एक्झाम्पल दिलंय CHI3, CHCl3 आणि CHBr3. ठीक आहे. नेक्स्ट, सॉरी कलर सेम झाला बघा, टेट्राहॅलो डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. नेक्स्ट क्लासिफिकेशन काय आहे तर टेट्राहॅलो डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. टेट्राहॅलो डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन.
So when we are talking about tetrahaloderivatives of alkane, who are tetrahaloderivatives of alkane? त्याला पण एकच त्यांनी दिलंय. मग डेफिनेशन तर असणार आहे की when 4 hydrogen atom of alkane, when 4 hydrogen atom of alkane are replaced by 4 halogen atom, are replaced by what? 4 halogen atom. When 4 hydrogen atoms of alkanes are replaced by 4 halogen atom, they are termed as tetrahaloderivatives of alkane. त्याला आपण कसले हॅलोडेरिव्हेटिव्ह म्हणतो? टेट्राहॅलोडेरिव्हेटिव्ह ऑफ काय म्हणतो तर अल्केन. आणि आता हे टेट्राहॅलोडेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये पण आपल्याला एकच त्यांनी एक्झाम्पल दिले, CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड. CCl4 ज्याला आपण काय म्हणतो? कार्बन टेट्राक्लोराइड. काय म्हणतो आपण याला? कार्बन टेट्राक्लोराइड. समजतंय का? मेन आपलं फोकस मोनोहॅलोडेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स वरती असणार आहे. जेमिनल विसिनल डायहॅलाइड्स आपल्याला माहित असायला पाहिजे, त्यामुळे डायहॅलो अल्केन्स डिटेल मध्ये सांगितलं. ट्रायहॅलोडेरिव्हेटिव्ह मध्ये क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, आयडोफॉर्म. आणि आयडोफॉर्म अँटीसेप्टिक साठी वापरतात, क्लोरोफॉर्म एनेस्थेशिया म्हणून वापरतात. कार्बन टेट्राक्लोराइड जो आहे टेट्राहॅलोडेरिव्हेटिव्हचा तो इनर्ट सॉल्व्हेंट आहे. त्यामुळे ह्या टॉपिकच्या एंडला युजेस ऑफ सॉल्व्हेंट्स किंवा युजेस ऑफ पॉलीहॅलोडेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. मग पॉलीहॅलोडेरिव्हेटिव्ह मध्ये कोण होत आहे? हे बघा, मोनोहॅलोडेरिव्हेटिव्ह एक कन्सेप्ट असते आणि पॉलीहॅलोडेरिव्हेटिव्ह. पॉलीहॅलोडेरिव्हेटिव्ह म्हणजे ज्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त हॅलोजन ऍटम्स आहेत. मग ते 2 किंवा 2 पेक्षा जास्त हॅलोजन ऍटम्स मध्ये कोण आलं? डायहॅलो आलं, ट्रायहॅलो आलं आणि टेट्राहॅलो आलं. मग हे डायहॅलो, ट्रायहॅलो, टेट्राहॅलो तुम्हाला सेपरेटली परत आपण काय करणार आहे? स्टडी करणार. म्हणजे काय करणार? त्याचे युजेस बघणार आहे ऍट द एंड ऑफ दिस टॉपिक. ह्या टॉपिकच्या एंडला आपण काय बघणार आहे? त्याचे युजेस. काय बघणार आहे आपण? त्याचे युजेस. समजतं इथपर्यंत पॉइंट? सो जसं आपण क्लासिफिकेशन ऑफ हॅलो अल्केन्स बघितलं डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम अटॅच टू अल्केन्स, तसंच आपण क्लासिफिकेशन बघायचं आहे नंबर ऑफ हॅलोजन ॲटम अटॅच टू अरेन्स. अरेन्स अरोमॅटिक कंपाऊंड. अरेन्स कोण असतात तर अरोमॅटिक कंपाऊंड. अरेन्स कोण असतात तर अरोमॅटिक कंपाऊंड्स. ठीक आहे. सो नाउ हॅलो अरेन्स मध्ये आपण परत क्लासिफाय करतो मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरेन्स, मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरेन्स, डायहॅलोडेरिव्हेटिव्ह ऑफ अरेन्स, ट्रायहॅलोडेरिव्हेटिव्ह ऑफ अरेन्स. अरेन्स म्हणजे अरोमॅटिक कंपाऊंड. काल मी बेन्झीन रिंग बद्दल खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा. पॉलीहॅलोडेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. मोनोहॅलोडेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स मध्ये काय असणार आहे? सॉरी, मोनोहॅलोडेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये 1 हायड्रोजन ॲटम ऑफ अरोमॅटिक रिंग, 1 hydrogen atom of aromatic ring is replaced by 1 halogen atom. Is replaced by 1 halogen atom. मग कोण? हे बघा, हा C6H6 आहे बेन्झीन रिंग. काय? C6H6 काल दाखवलंय कशी असते बेन्झीन रिंग. C6H6 हा C6H6 जो आहे ह्याचा कोणताही एक हायड्रोजन ॲटम, कोणताही पोझिशनचा एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला आणि तिथं हॅलोजन आणला. हा क्लोरीन लावला इथं. ह्याचं नाव काय होणार आहे तर क्लोरोबेन्झीन. ठीक आहे. परत हा अरोमॅटिक रिंग आहे. त्या अरोमॅटिक रिंगला परत एक मी ब्रोमीन लावला. कोणत्याही पोझिशनला लावला तर चालतोय. त्याचं नाव काय असणार आहे तर ब्रोमोबेन्झीन. पण याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होणार सांगा? मॉलिक्युलर फॉर्म्युला याचा काय होणार सांगा? C6H5-Cl. कारण एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झालाय आणि मग हॅलोजन आला. आणि याचा C6H5Br. हे कॉमन नेमिंग आहे. IUPAC नेमिंग आहे. क्लोरोबेन्झीन आणि ब्रोमोबेन्झीन हे IUPAC नेमिंग आहे. मग कॉमन नेमिंग काय असते? फिनाइल क्लोराइड. कारण C6H5 म्हणजे फिनिल ग्रुप झाला. फिनिल क्लोराइड. आणि दुसरा कोणता आहे तर
फिनिल ब्रोमाइड. फिनिल क्लोराइड आणि नेक्स्ट काय आहेत तर फिनिल काय आहेत तर ब्रोमाइड्स. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा डायहॅलो डेरिव्हेटिव्ह ऑफ हॅलो अल्केन्स. कोण? डायहॅलो डेरिव्हेटिव्ह ऑफ कोण आहेत तर हॅलो अल्केन्स. सो डायहॅलो डेरिव्हेटिव्ह ऑफ हॅलो अल्केन्स मध्ये काय असते? when two hydrogen atoms of benzene ring, when two hydrogen atoms of benzene ring are what? Are replaced by two halogen atoms. Are replaced by two halogen atom. They are termed as dihalo derivatives of halo alkene. मग हे कोण आहे डायहॅलो डेरिव्हेटिव्ह मध्ये? परत दोन हायड्रोजन ॲटम रिप्लेस होणार हा बाळांनो. किती हायड्रोजन ॲटम रिप्लेस होणार आहे? दोन हॅलोजन ॲटम्स रिप्लेस होणार आहेत. मग कन्सिडर करा इथे एक क्लोरीन लावला आणि इथे एक क्लोरीन लावला. ही फर्स्ट पोझिशन आणि ही सेकंड पोझिशन आहे. त्यामुळे मी ह्याचं नाव काय लिहिणार आहे? 1,2- डायक्लोरो काय असणार आहे तर बेन्झीन. त्यानंतर परत इथं C6H5, इथेही ब्रोमीन आहे आणि इथेही ब्रोमीन आहे. परत ही फर्स्ट पोझिशन सेकंड आणि ही थर्ड. मग ही फर्स्ट सेकंड आणि ही काय तर थर्ड. सो 1,3- काय असणार आहे तर डाय ब्रोमो बेन्झीन. हे कॉमन नेमिंग आहे. ह्याचं IUPAC नेमिंग पण पॉसिबल असते. आता ह्याचं IUPAC नेमिंग कसं पॉसिबल असते बघा. IUPAC नेमिंगला काय असते? जर डाय सबस्टिट्यूटेड कोणताही कंपाऊंड आहे तर एक मेन असतो, ती मेन पोझिशन झाली. ह्या पूर्ण स्ट्रक्चर मधली एक मेन पोझिशन झाली. मग मेन पोझिशन झाली तर त्याला अटॅच असणारे दोन पोझिशन ऑर्थो. मेन फंक्शनल ग्रुपला लगेच असणारे ऑर्थो. त्याच्या बरोबर खाली असणारे कोण असणार आहेत तर मेटा. आणि त्याच्या बरोबर अपोजिट असणारे कोण आहेत तर पॅरा. त्याला लागून जे असणार आहेत ते ऑर्थो, त्याच्या बरोबर खाली जे असणार आहेत ते मेटा, त्याच्या अपोजिट काय असणार आहे तर पॅरा. समजते का? येस ऑर नो? ठीक. सो ह्याचा काय कॉमन नेम तर ठीक आहे, IUPAC नेम 1,2 डायक्लोरोबेन्झीन झालं. पण कॉमन नेम काय असणार आहे? ऑर्थो पोझिशनला क्लोरीन झाला ना. हा मग ऑर्थो पोझिशनला क्लोरीन झालं तर ह्याचं नाव काय असणार आहे तर ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन. काय नाव असणार आहे ह्याचं? ऑर्थो डायक्लोरो काय असणार आहे तर बेन्झीन. सिमिलरली ही मेन पोझिशन जर आहे तर ही दोन पोझिशन कोणते झाले? ऑर्थो. त्याच्या बरोबर दोन पोझिशन खालचे कोण झाले? मेटा. आणि ही पोझिशन कोणती आहे तर पॅरा. मग ह्याचं कॉमन नेमिंग लिहिताना दोन्ही ब्रोमीन सेम आहेत, त्यामुळे मी काय लिहिणार आहे तर मेटा डाय ब्रोमो काय येणार आहे तर बेन्झीन. So these are dihalo derivatives of what? Halo alkenes. Now next trihalo derivatives. काय next कोणते आहेत तर trihalo derivatives. Now who are trihalo derivatives? Trihalo derivatives मध्ये परत काय असणार आहे? 3 hydrogen atoms of benzene ring. 3 hydrogen atom of benzene ring is replaced by 3 halogen atoms. Is replaced by 3 halogen atoms. ह्याला कॉमन नेमिंग नसते. ट्रायहॅलो टेट्राहॅलोला कॉमन नेमिंग नसते, फक्त IUPAC नेमिंग असते. आणि एकच रूल असतो की जे काय तुम्ही हॅलोजन्स दिलाय त्याचं सम ऑफ नंबरिंग लोकंडचं मिनिमम असायला पाहिजे. हा क्लोरीन आहे, हा क्लोरीन आहे आणि इथेही क्लोरीन आहे, तर ही फर्स्ट पोझिशन, ही सेकंड पोझिशन, ही थर्ड पोझिशन आणि ही फोर्थ पोझिशन. सो मी आता लिहिताना 1,2,4- ट्रायक्लोरो काय लिहिणार आहे तर बेन्झीन. परत काय आहे इथं? इथं परत काय आहे? ब्रोमीन. इथं परत काय आहे? ब्रोमीन. इथं पण परत काय आहे? आयोडीन. मग तुम्ही म्हणणार दोन सेम आहेत आणि एक वेगळा आहे, तर अल्फाबेटिकल ऑर्डरला प्रायोरिटी द्यायची. अल्फाबेटिकल ऑर्डरला जर आपण प्रायोरिटी देत असेल तर इथं काय येणार आहे? हा फर्स्ट पोझिशन द्या, हा सेकंड द्या, हा थर्ड द्या, हा फोर्थ द्या, हा फिफ्थ द्या, सिक्स्थ. कारण सिमेट्रिकल पोझिशन आहेत. एका पोझिशनला आहे, दुसऱ्या पोझिशनला नाही, तिसऱ्या पोझिशनला आहे, चौथ्या पोझिशनला नाहीये, पाचव्या पोझिशनला आहे, सहाव्या पोझिशनला नाहीये. मग अल्फाबेटिकल ऑर्डर हे बघा, ह्याचं नेमिंग जरा मी इथं खाली करते.
मला तेवढं प्रॉपरली असं सिस्टमॅटिक वे जरा मला जमत नाही, काय जसं आहे तसं जरा समजून घ्या तुम्ही. सो इथं काय असणार आहे तर हा 1,3 डॅश काय असणार आहे डायब्रोमो, 1,3 डायब्रोमो आणि मग डॅश 5 डॅश आयडो काय असणार आहे तर बेन्झीन, काय असणार आहे बेन्झीन झाले. काय नाव आहे बघा त्याचं 1,3 डॅश डायब्रोमो डॅश 5th पोझिशनला आयोडीन आहे, 5 डॅश आयडो काय असणार आहे तर बेन्झीन. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो? ओके. नेक्स्ट पॉलीहॅलो डेरिव्हेटिव्ह म्हणजे ज्यामध्ये 4 किंवा 4 पेक्षा काय असतील जास्त असतील. मग एखादा एक्झाम्पल 4 किंवा 4 पेक्षा जास्तचा घेऊया, पण तेवढे हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले. हा म्हणजे आता हे डायहॅलो डेरिव्हेटिव्ह आहेत ना, ह्याचा फॉर्म्युला काय असणार आहे C6H4Cl2 असणार आहे. ह्याचा फॉर्म्युला काय असणार आहे C6H4 काय असणार आहे तर Br2 असणार आहे. तर हा पॉलीहॅलो डेरिव्हेटिव्ह मध्ये काय असणार आहे हा C6H, इथं काय येणार आहे क्लोरीन, इथं काय येणार आहे क्लोरीन, इथं काय येणार आहे क्लोरीन, इथं काय येणार आहे क्लोरीन. नंबरिंग कसं करायचं, इथं हा फर्स्ट कन्सिडर करायचा, हा सेकंड कन्सिडर करायचा, हा थर्ड करायचा, हा फोर्थ कन्सिडर करायचा आणि हा फिफ्थ. कारण आपलं लॉजिक आहे की सम ऑफ लोकंड्स मिनिमम यायला पाहिजे. काय मिनिमम यायला पाहिजे सम ऑफ लोकंड्स. मग सम ऑफ लोकंड मिनिमम यायला पाहिजे, त्याचं नाव काय असणार आहे, ह्याचं नाव असणार आहे 1, 2, 3, 5. 1, 2, 3, 5 डॅश टेट्रा क्लोरो काय असणार आहे तर बेन्झीन, काय असणार आहे टेट्रा क्लोरो बेन्झीन. समजतंय का बघा हा पॉइंट इथपर्यंत, येस ऑर नो? स्टार्टिंगला क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन समजल्याशिवाय पुढचा टॉपिक समजणार नाही. कारण जेव्हा आपण क्लासिफिकेशन बघत असतो ना त्यावेळी थोडं आपल्याला आयडिया येत जाते की कोणाला काय म्हणतो, त्याचं नाव काय आहे, कसं आहे. त्यामुळे इंट्रोडक्शन आणि क्लासिफिकेशन हे इम्पॉर्टंट आहे. आपलं असं डायरेक्टली पुढच्या गेअरवरती टाकायचं गाडी, पुढच्या गेअरवरती गाडी टाकून होत नाही. गाडीचं जरा काय होतंय अडथळा निर्माण होतो, त्यामुळे तसं करून चालणार नाही. ठीक आहे, फाईन, काही प्रॉब्लेम नाही. आपण काय करूया हा इथंच थांबूया, कारण पुढचा पॉइंट परत लेंदी असणार आहे, परत जरा जास्त टाइम लागणार. त्यामुळे मी थोडे छोटे छोटे व्हिडिओज बनवते की तुम्हाला पण बोर व्हायला नको. स्टार्टिंगला व्हिडिओ छोटे छोटे बनवते, नंतर ना व्हिडिओ छोटे छोटे पॉसिबल नाही आहेत. आता छोटे छोटे बनवते कारण तुम्हाला तेवढ्याच्याच टाइम मध्ये तुम्ही बघावं आणि नोट्स ही बनवावेत म्हणून. ओके, सो पुढच्या लेक्चरला बघा, आता आपण हे सगळं क्लासिफिकेशन बघितलं, आता पुढच्या लेक्चरला आपण फक्त आणि फक्त मोनोहॅलो डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन वरती डिस्कस करणार, म्हणजे फोकस मोनोहॅलो डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स वरती ठेवणार आहे. आणि मी तुम्हाला काय म्हटलं मोनोहॅलो डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनलाच आपण काय म्हणतो तर अल्किल हॅलाइड्स. म्हणजे आता पुढचा फोकस जो असणार आहे, आता आपला मेन टॉपिक कडे जातो. आतापर्यंत मेन टॉपिकच होता, पण जरा आणि मेन. पण हा जो पुढचा क्लासिफिकेशन आहे हा इतका इम्पॉर्टंट आहे की तो सेम रिपीट आहे. अल्कोहोल्स मध्ये पण तेच येते, इथर्स मध्ये पण तेच येणार आहे, अल्डिहाइड्स मध्ये पण तोच रिपीटेशन होणार आहे. त्यामुळे पुढचा क्लासिफिकेशन परफेक्टली माहित असायला पाहिजे, त्यासाठी मागचं पण माहित असायला पाहिजे. सो माझे लेक्चर बघत राहायचे आणि काय डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं, मी नक्की तुमचे डाऊट सॉल्व्ह करेन. बाय बाय, थँक्यू फॉर कंटिन्यूइंग टिल दिस पॉइंट.